पुण्यात समाजसेवक, ज्येष्ठ मार्गदर्शक, विधितज्ञ आणि विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके ॲडव्होकेट रमेश पवळे सर यांचा वाढदिवस जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छांचा वर्षाव केला. खरं म्हणजे की वाढदिवस हा साजरा करताना की एकच गोष्ट मला आठवली, ती म्हणजे माझ्या वडिलांनी मला दिलेला मंत्र की ज्यावेळेस मी नुकतीच वकिली सुरू केली होती त्यावेळेस माझे वडील हे सांप्रदायिक पंथाचे आपले अशिक्षित, पण त्यांनी मला सांगितलं की हे बघ, तू आयुष्यात वकील झालास, पण तू आयुष्यात किती पैसे कमवले यापेक्षा तुझ्या दारामध्ये किती खेटरं जमा झाली यावर तुझी श्रीमंती आहे, हे तू कधी विसरू नकोस. आणि म्हणून की आज देखील की मी ते पाहतो की मला किती पैसा मिळाला त्यापेक्षा माझ्यासाठी जमा होणारे किती प्रेमाची लोक इथं जमा झाली, हे माझं श्रीमंतीचं प्रतीक आहे. हे माझं श्रीमंताचं खरंही श्रीमंती आहे असं मला वाटतं. आणि हे मी आयुष्यात बरंच काही मिळवलं हे मला यावरून दिसून येतं. मी बाबासाहेबांच्या विचाराचाही अनुयायी आहे. बाबासाहेबांचे विचार नुसते सांगायचे नाही, ते कृतीत कसे आणता येईल याचा मी सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी 67 ज्युनियर वकील माझ्याकडे आत्तापर्यंत झाले आणि या 67 ज्युनियर वकीलमध्ये मी 32 वकील हे मागासवर्गीय वकील तयार करू शकलो याचा मला अभिमान आहे. मी 3 मागासवर्गीय डॉक्टर तयार करू शकलो, हे माझी बाबासाहेबांच्या विचाराची पावती आहे. मी 3 इंजिनियर करू शकलो, ते पण मी त्यांना आर्थिक माझ्या यथाशक्ती मदत करून मी त्यांना करू शकलो. आणि मी दाखवलं की मनुष्य गरीब असेल, झोपडपट्टीत राहणारा असेल, पण तो बुद्धिजीवी आहे. त्याला जर प्लॅटफॉर्म दिला, त्याला जर संधी दिली, तो देखील वकील, डॉक्टर, इंजिनियर होऊ शकतो. आणि ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या विचारातून मिळाली, ती मी कृतीतून करण्याचा प्रयत्न केला. आणि आज ती मुलं आज मला इथं म्हणजे शुभेच्छा द्यायला आले, हीच माझी खरी यशाची पावती असं मला वाटतं. आज माझी मुलगी म्हणजे मानलेली मीरा शिंदे इथं आलेली आहे. तिला मी दत्तक मुलगी म्हणून शिक्षणाला घेतली. आज ती देखील या ठिकाणी मला शुभेच्छा द्यायला आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे येणारं समुदायामध्ये आपला परिवार इथं आलेला आहे याचा आनंद आहे. आणि म्हणून हा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने माझ्या जिव्हाळ्याचा, सहृदयाचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या कुटुंबाशी एकरूप असलेल्या, मला कुटुंब म्हणून सामावून घेणाऱ्या व्यक्तींना इथं शुभेच्छा द्यायला आले, म्हणून मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मला इथून पुढे देखील परमेश्वराने रंजल्या गांजल्यांची मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्यासाठी जेवढं आयुष्य देईल तेवढं मी रंजल्या गांजल्याच्या गरिबाच्या आणि मी सुखदुःखासाठी मी खर्च करेल. राजकारण हे साधन असतं, ते साध्य नसतं. आणि मला अजून एक सांगायला आनंद वाटेल की आपलं पाबळ, आपल्याला पापळवाडी अशी एक वाडी आहे, ती वाडा रोडला आहे, राजगुरुनगरला आहे. त्या ठिकाणी आम्ही फादर फाउंडेशन ही एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्या ट्रस्टचा मी संचालक आहे. 15 एकर जमीन आम्ही त्या ट्रस्टसाठी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही 2 हॉल बांधलेले आहेत, संडास बाथरूम बांधलेले आहेत. बरेच कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी वृद्धाश्रम असेल, त्या ठिकाणी म्हणजे अनाथ मुलांचा असेल, त्या ठिकाणी महिला आश्रम असेल, शाळा असेल, अशा विविध संस्था त्या ठिकाणी सुरू करण्याचं व्रत आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि ते व्रत जर आपल्याला गतिमान करायचं असेल तर राजकारणाचं साधन जवळ असावं, यापेक्षा दुसरा कुठला उद्देश नाही. आणि त्या ठिकाणी माझ्या या सर्व कार्यकर्त्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी, आता आमचं वय झालं, पण या कार्यकर्त्यांच्या संस्थेमध्ये लक्ष घालावं आणि तिथं हे समाजाची धुरा सांभाळावी. 5-50 कार्यकर्ते तिथं जर सहज एका संस्थेवर 4-4, 5-5 कार्यकर्त्यांनी काम केलं तर 50 कार्यकर्ते त्या ठिकाणी सहज काम करू शकतील. हा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी आज इथं सगळे विद्यार्थी आले तेव्हा मला एक आनंद वाटतो की ते या समाजकार्यामध्ये सहभागी घेतील आणि समाजकार्याची धुरा सांभाळतील असं मला वाटतं. आणि खूप काय बोलण्यासारखं आहे, पण मी काय योग्य वेळी ते बोलेल. पण या ठिकाणी आपण सर्व इथं आलात, मला शुभेच्छा दिलं
उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या, आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या, जे जे वांछील त्याच्या इच्छा शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सर्वांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो आणि आपण दिलेल्या प्रेमाबद्दल मी मन बघतो. आणि या कार्यक्रमासाठी आमचे सर्व कार्यकर्ते असतील, महेंद्र असेल, दत्ता असेल, आमचे डोनेताई असतील, भोसलेताई असतील, ओवळताई असतील, आमच्या पांडोळे असतील, या सर्वांनी जे काय आमचा विकास असेल, आमचा अमित असेल, अनेक काय ह्या उमेशनी यांनी, आमचा अशोकनी यांनी आम्हाला जे सहकार्य केलं, त्यांचं मी देखील, त्यांचं हे कार्य म्हणजे त्यांनी केलेलं हे कार्य आहे, त्यांचा हे इव्हेंट आहे असं मी मानतो. आपण पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो, माझा वाणीला पूर्णविराम देतो. जय भीम, जय शिवराय. कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी आमदार मोहनदादा जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्रीकांतजी पाटील, माजी नगरसेवक मुक्तारभाई शेख, संभाजी शिंदे, काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, काँग्रेस सरचिटणीस विनोदभाऊ रणपिसे, तसेच शशीभाऊ पांडुळे, विजय ढोणे, राजेंद्र शेलार, करीम तुर्क, सादिक भाई शेख, कमलबाई गायकवाड, अरुणाताई चेमटे, कांताताई ढोणे, सुंदरताई ओव्हार, रमाताई भोसले, संगीता कामरे हे मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याची शोभा वाढवली प्रसिद्ध कलाकारांनीही. गायक राहुलजी शिंदे, गायिका मीरा शिंदे, गायक सेल्वराज अँथोनी, तसेच इंद्रजित भालेराव, मोहम्मद शेख आणि विकास कांबळे यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ॲडव्होकेट नंदलाल धिवार, तर सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांनी. यावेळी पत्रकार महेंद्र कांबळे यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. आजचा वाढदिवस सोहळा केवळ आनंदोत्सव नव्हता, तर समाजकारण, विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम आणि न्याय क्षेत्रातील योगदान याचा सन्मान होता. आमच्या चॅनलच्या वतीने ॲडव्होकेट रमेश पवळे सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.